नमस्कार. राजश्री फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक कबाबची रेसिपी. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या भाज्यांचे कबाब केलेले असतील, पनीरचे कबाब केलेले असतील, कॉर्नचे कबाब केलेले असतील. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या चण्याचे सीख कबाब. चला तर मग आपण जाऊया आपल्या किचन मध्ये. सीख कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे तेल, हिरवे चणे जे मी रात्रभर पाण्यात भिजत घातले, सकाळी पाण्यातनं काढून ते मिक्सरमध्ये वाटून घेतले. बारीक चिरलेला कांदा, इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. 3 हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी बेसन, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, मीठ, लाल तिखट, हळद, धणा पावडर, जिरा पावडर, लिंबाचा रस. आपण जे डीप बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे ओरेगानो, ब्लॅक पेपर, चाट मसाला, चिली फ्लेक्स. इथे आपण अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि ह्या आहेत सीखसाठी स्टिक घेतलेले आहेत. ह्या तुम्हाला बाजारात आरामात मिळून जातात. अशा मी 4 स्टिक इथे घेतलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया सीख कबाब बनवण्यासाठी. सर्वप्रथम आपण एका बोलमध्ये घेणार आहोत क्रश केलेले हे ग्रीन चना. हे ग्रीन चणे जे आपण क्रश केलेले आहेत ते आपण इथे घेऊया. त्यात आपण घालणार आहोत कांदा, हिरव्या मिरच्या. तर मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण मी याच्यात लाल तिखट पण घालणार आहे, त्यामुळे मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यात मसाले घालूया थोडे. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, मीठ, बेसन, दोन चमचे लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिन्याची पानं. आता मी पुदिन्याची पानं ह्यामध्ये अशी बारीक करणार आहे कारण अगोदरच ती बारीक केली तर काळी पडतील, त्याच्यामुळे आधी मी बारीक नाही केली. आता ही मी बारीक केलेली आहे. अजून कोथिंबीर याच्यात घालूया आणि आता हे सर्व आपण आधी मिक्स करून घेऊया. ऑलरेडी याला चिकटपणा आहे, सो त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची गरज याच्यात पडणार नाहीये कारण आपण याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस पण टाकलेला आहे. हे अशा पद्धतीत आपण हे सर्व मिक्स केलेलं आहे. चला तर मग आता आपण पुढची कृती करूया. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता हे मिश्रण आपण ह्या ज्या स्टिक घेतलेल्या आहेत त्याला लावून घेऊया. प्रथमतः हातावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे हे अशा पद्धतीत हे स्टिक अशी मध्ये ठेवून आपण हे असे रोल करणार आहोत. ह्याला स्टिकला असे लावणार आहोत. तेल तुम्ही हाताला लावल्यामुळे ते असे व्यवस्थित स्मूथ होतात, नाहीतर ते जे मिश्रण आहे ते तुमच्या हाताला चिकटतं. सो हे अशा पद्धतीत
एकसारखं करून घ्यायचं आहे। हे एक झालं। पुन्हा हा एवढा गोळा घ्यायचा आहे। आधी अशा पद्धतीत करायचं आहे, मग ही स्टिक अशी एवढी बरोबर त्याला लावायची आहे। हे असं गुंडाळायचं आहे आणि वरून असं खालपर्यंत ते एकसारखं करत यायचं। ह्याच्याने काय होतं, इथे आपल्याला खाली जागा मिळते आणि ज्याच्यामुळे आपल्याला ते तव्यावर परतायला बरे पडतात। चला तर मग हे मी 2 बनवून घेतलेत। मी अजून जे 2 आहेत ते सुद्धा बनवून घेते। इथे मी या 4 सीख कबाबच्या स्टिक रेडी केलेल्या आहेत। आता त्या तव्यावरती आपण शॅलो फ्राय करून घेऊया। इथे मी हा तवा गरम करायला घेतलेला आहे। ह्याच्यावरती सर्वप्रथम मी थोडंसं तेल टाकते आणि ब्रशने हे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेते। ही जी स्टिक आहे बनवलेली, ही स्टिक ह्याच्यावर ठेवते। अशाच पद्धतीत मी या 4 स्टिक ह्याच्यावर ठेवलेल्या आहेत। थोडंसं ह्याच्यावरती मी ब्रशिंग करून घेते। चारी बाजूने याला तेल लागेल आणि थोडंसं या स्टिकला मी असं प्रेस करते, कारण आपण हे डीप फ्राय करत नाही आहोत। जेव्हा डीप फ्राय करतो तेव्हा याला चारी बाजूने डीप फ्राय केल्यामुळे तेल लागतं, परंतु जेव्हा आपण याला शॅलो फ्राय करतो, स्टिक असल्यामुळे ह्याला 2च बाजूने फ्राय केलं जातं। आता ही आपण स्टिक शी पलटवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता की मी दोन्ही बाजूने ही स्टिक पलटवलेली आहे। मी हे तुम्हाला जे दाखवते ते साध्या तव्यावरती दाखवते। जर तुमच्याकडे ग्रिल पॅन असेल तर तुम्ही ग्रिल पॅन वरती पण करू शकता। माझ्याकडे ग्रिल पॅन आहे, परंतु मी नॉर्मल तव्यावर दाखवायचं कारण आहे, ज्या वेळेला आपण सकाळच्या टायमाला घाईत असतो त्यावेळेला ग्रिल पॅन शोधणं, त्या ग्रिल पॅन वरती सगळं करणं, म्हणजे मुलांचा डबा वगैरे, तुम्ही मुलांच्या डब्याला जरी सुद्धा ही गोष्ट दिलीत ना तरी मुलं आधी आवडीने खातील। मी या सीख कबाबला दोन्ही बाजूने पलटवून घेतलेला आहे आणि क्रिस्पी केलेला आहे। इथे मी बेसन वापरलंय, पण तुम्ही बटाटा, ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर ह्या गोष्टी वापरून सुद्धा हे कबाब बनवू शकता। हे आपले सीख कबाब रेडी आहेत। आता आपल्याला डीप कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते। हे जे इथे दही घेतलेलं आहे त्या दहीमध्ये मी घालते आहे ओरेगॅनो, ब्लॅक पेपर, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स। आता मी यात घालणार आहे कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, थोडंसं मीठ व 1 चमचा लिंबाचा रस। आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि हा तयार झालेला आहे आपला डीप। चला तर मग आपण आता प्लेटिंग करायला घेऊया। हे तयार झालेले आहेत आपले व्हेज सीख कबाब। हे सीख कबाब तुम्ही मुलांना दिले तर मुलं अतिशय खुश होतील। मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी किंवा तुमच्याकडे जेव्हा मित्रपरिवार तेव्हा सुद्धा हे कबाब तुम्ही घरच्या घरी आणि कमी वेळेत करू शकता। तसेच हे तुम्ही बॅटर म्हणजे जे मिक्सिंग आहे ते फ्रीजमध्ये तुम्ही बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय केलं तरी झटपट होणारी ही डिश आहे। तुम्हाला ही डिश कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे अशा नवनवीन रेसिपी मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. थँक्यू.